श्रीकृष्णाय नमः। तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं। मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, म्हणून उठ अर्जुना, यश संपादन कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा आनंद घे. हे सर्व योद्धे माझ्या संकल्पाने आधीच नष्ट झाले आहेत. तू फक्त निमित्त मात्र हो. या एका वाक्यात कृष्ण संपूर्ण कर्मयोगाचं रहस्य सांगतात. जगातलं सर्व काही, युद्ध असो, विजय असो, पराभव असो, हे सर्व परमेश्वराच्या संकल्पाने घडतंय. मनुष्य फक्त एक साधन, एक निमित्त. ज्ञानेश्वरी सांगते, अर्जुना, धनुष्य तुझ्या हाती असलं तरी लक्ष साधणारा श्रीहरी आहे. अर्जुन ज्या क्षणी मी करतो ही भावना सोडतो, त्या क्षणी तो देवाचं कार्य बनतो. कर्म करणं आवश्यक आहे, पण कर्माचं फल आपण ठरवायचं नसतं. ज्याच्या आधिपत्याखाली सृष्टी चालते त्याच्या योजनेत आपण फक्त एक साधन आहोत. अर्जुनाला सांगितलेलं हे वचन प्रत्येक साधकासाठीही आहे. जेव्हा आपण अहंकार, मी पण, माझं पण सोडतो, तेव्हा परमेश्वर आपल्या मार्फत कार्य करायला लागतो. तू बाण धर पण सोड मी करतो, तू चाल पुढे पण मार्ग मी घडवतो, तू बोल शब्द पण अर्थ मी भरतो, तू कर्म कर पण यश मी देतो. निमित्त हो तू, अहंकार विसर, तोच करीतो सर्वत्र कार्य. जेव्हा मी विरतो, तो उमटतो, तेव्हाच होते कर्म अर्पण. श्रीकृष्ण शरणं मम.